विद्यार्थी आणि पालकांनो लक्ष द्या। केजे सोमय्या सीनियर अँड केबी रोहमारे ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी कला, वाणिज्य आणि विज्ञान तसेच BSc कम्प्युटर सायन्स, AI अँड ML आणि डेटा सायन्स, BCA सायन्स, BCom CA प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। सर्व कोर्सेससाठी 100% शासकीय स्कॉलरशिप, ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची 100% हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व पोलीस आर्मी भरती पूर्व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध। 11वी प्रवेश प्रक्रिया ही सुरू, जागा मर्यादित, तर आजच आपला प्रवेश निश्चित करा। संपर्क KJS कॉलेज कोपरगाव, संपर्क क्रमांक 82 82 82 45 28। जाणून बुजून ऍक्सिडेंट होणं या गोष्टीला आम्ही समजू शकतो, पण जाणून बुजून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या हत्यामुळे आता जैन समाज संपूर्ण देशात आज रस्त्यावर उतरलेला आहे। मध्य प्रदेश येथील रीवामध्ये जैन साध्वीच्या मृत्यूनंतर संपूर्ण देशात जैन समाजामध्ये संतापाची भावना असून अनेक ठिकाणी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात असून कोपरगाव शहरात देखील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर व सकल जैन समाजाच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत काळ्या फिती लावून मूक मोर्चा काढण्यात आला। जैन साधू साध्वींच्या सुरक्षेच्या मागणीसाठी तसेच मध्य प्रदेशातील रीवा येथे घडलेल्या साध्वीच्या मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी बुधवारी प्रशासनाला महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले। यावेळी जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। जैन समाज हा शांतता, संयम आणि अहिंसेचा संदेश देणारा समाज म्हणून ओळखला जातो। जैन साधू व साध्वी कोणत्याही वाहनाचा वापर न करता पायी विहार करून धर्मप्रसाराचे कार्य करतात। मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून शासनाने यासाठी विशेष उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। मध्य प्रदेशातील रीवा येथे उपदान करणाऱ्या माताजींसोबत घडलेल्या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जैन समाजात तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली। यावेळी नगराध्यक्ष पराग संधान आणि जैन समाजाच्या वतीने संतोष गांगवल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। तेव्हा भाऊनी हा GR काढलेला आहे, तर आपण त्याचं काटेकोरपणे त्याचं नियोजन करावं आणि त्या साधू चप्पल सुद्धा न घालता अहिंसावादी आम्ही लोक आहोत, ज्याच्यामुळे चप्पल याच्याकरता घातली जात नाही तर ज्याच्यामुळे मुंगी सुद्धा मरू नये। तारखेला मध्य प्रदेश मधील रेवा येथे जैन साध्वींचं जे अपघाती निधन झालं त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो। आणि या अशा वारंवार घटना घडत असतात, परंतु कालची जर घटना बघितली तर CCTV मधून स्पष्ट दिसतंय का तो अपघात नसून तो घातपात आहे। तर या घटनेची शासनाने उच्चस्तरीय त्याची चौकशी करावी, कारण आपण जर बघितलं तर धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी या साध्वी ज्यावेळी विहार करतात ते सर्व नियम पाळून त्या म्हणजे ज्या रस्त्यांचे जे नियम असतात की चालणाऱ्यांनी कोणत्या बाजून चाललं पाहिजे, रस्त्याच्या खालून चाललं पाहिजे आणि शांतपणे त्यांचं ते कामकाज चालू असतं। कारण जैन समाज जर बघितला तर एकदम शांतप्रिय समाज आहे, तो कोणत्याही समाजाला कधी त्रास देत नसतो। आणि अशा समाजासाठी ज्यावेळी एक धार्मिक काम करतात या साध्वींनी सुद्धा त्यांचं काम चालू असताना काही चुकीच्या आपलं समाज प्रवृत्तींनी हे विघातक कार्य केलं, त्याचाही आम्ही येथे निषेध करतो आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी। आणि इथून पुढे ज्या आता सकल समाजाने जी मागण्या केल्या तर मी त्यांनाही सांगू इच्छितो का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी यापूर्वीच का ज्या वेळी साध्वी विहार करतील तर आपण स्वतःहून जर तिथल्या जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची जर माहिती दिली तर त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळू शकतं। तर मी सर्वांना एक नम्र विनंती करतो का ज्या वेळी साध्वी येतील, कोपरगाव असेल, राहता असेल, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीपर्यंत त्यांना पोलीस प्रोटेक्शन मिळू शकतं। याकरता लवकरच आम्ही आणि यांचे पंचमंडळही पोलीस स्टेशनला भेटून त्यांनाही परत एकदा या गोष्टीची आठवण करून देणार आहोत आणि त्यांनी पण ते पोलीस प्रोटेक्शन पुरवण्याची त्यांची जबाबदारी आहे। तर परत एकदा या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की या घटनेच्या तळागाळापर्यंत जाण्याकरिता सर्वजण आम्ही आपल्या बरोबर आहोत आणि याकरिता इथून पुढच्याही कोणत्याही गोष्टी करता जी काही मदत लागेल त्याकरिता कोपरगावच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, नवनिर्वाचित आमदार विवेक भैया कोल्हे, आमच्या नगरपालिकेच्या वतीने जी काही मदत लागेल ती आमची 100% लागेल अशी मी ग्वाही देतो आणि झालेल्या घटनेचा पुन्हा एकदा मी निषेध करतो। गेल्या 20 तारखेला रेवा मध्य प्रदेश येथे आमच्या जैन साध्वी विहार करीत असताना
त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे. संपूर्ण चौकशी आणि CCTVचं फुटेज बघत असताना 100 फुटी रोड त्या ठिकाणी आहे आणि तो 100 फुटी रोड ओलांडून समोरची व्यक्ती ज्यावेळेस चाललेली तिच्या अंगावर गाडी घालून त्यांना चिरडण्यात आलं. म्हणजे तो ॲक्सिडेंटच त्यांनी घडून आणला, तो घातपात होता. म्हणून आज सकल जैन समाजाच्या वतीनं आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलं. आम्हाला या ठिकाणी कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष परागजी संदान साहेब, त्यानंतर गुरुद्वारा कमिटी या ठिकाणी जैन समाजाला पाठिंबा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला. मी आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन करू इच्छितो की या संपूर्ण घटनेची SIT मार्फत चौकशी करावी आणि दोषीवर कडक ते कडक कारवाई करावी. आम्ही अहिंसावादी आहोत, पण या घटनेला बघितल्यानंतर आमचं सुद्धा रक्त त्या ठिकाणी खवळलेलं आहे. म्हणून आम्ही सांगतो की त्या नराधमाला त्या ठिकाणी फाशीची शिक्षाच झाली पाहिजे, याचं या ठिकाणी मी निवेदन करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो.